बावनकुळे साहेबाला सलाम करा लागल. मित्रांनो, त्यांना कधी का होईना पण आज ते कधीतरी त्यांच्या तोंडून खरं बोललेत. मीडियाच्या माध्यमात खूप त्यांच्यावर टीका व्हायला लागली आणि आज त्यांनी कुठंतरी लातूरला का कुठंतरी ते आज त्यांच्या सांगलीला कुठंतरी मनातून बोलले की खरोखर मी 16 वर्षाचा असताना एक मुलीला पळवून नेलं होतं आणि मला त्या ठिकाणी जेलमध्ये सुद्धा जावं लागलं. हे त्यांच्या तोंडून आपण वधून घेतलेलं मित्रांनो. मग आता मला एक विचार करायचा की 16 वर्षाचे असताना त्यांनी असे कुटाणे करीत बसले की मुलीला पळून नेणं, त्याच वेळेस त्यांना शिक्षा झाली. 16 वर्षापासून एवढे मोठमोठे कारनामे ते करत आलेले. मग रविराज साबळे पाटलांना त्यांनी मग विनयभंगाची नोटीस कशाला दिली हो? अहो, तुम्ही तुमच्या जीवनात सुद्धा असा प्रसंग आला आहे. तुम्ही जेलची हवा खाल्ली. तुम्ही तुमच्या तोंडून म्हणता 7 दिवस मी सेंट्रल जेलमध्ये होतो. मग रविराज साहेब तुम्हाला पोलिसांनी अटक केली. अटक करून तुम्हाला जेलमध्ये टाकलं आहे. जेलची हवा तुम्ही खाल्ली. मग रविराज साबळेलाच तुम्ही का हो मानहानीची नोटीस पाठवली? तो तर बिचारा कानून कितीतरी लांब राहतोय आणि त्याला तुम्ही मानहानीची नोटीस दिली. 55 कोटीचा दावा दिला. आता तुम्ही जेलची हवा खाल्ली त्यावेळेस. आणि पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो याच्यातून की आता कुठं जर साधं शिपाई जर व्हायचं असं गावचा पोलीस पाटील जरी व्हायचं असलं तर पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं. मग तुम्हाला पोलीस स्टेशनची त्यावेळेस केस झाली. आता मी जेव्हा आमचं जुळलं दोघांचं प्रेम, तेव्हा ती 16 वर्षाची होती, मी 20 वर्षाचा होतो. दोघे अल्पवयीन होतो. आता अल्पवयीन असताना सरिताताई तुम्ही साक्षी आहे, आम्ही दोघं कयामत से कयामत पिक्चर पाहायला गेलो. सरिताताईचं घर ते अलंकार टाकीत जेवढून 200 मीटरवर आहे. त्या कयामत से कयामत पिक्चर पाहून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडलं. फुलारी साहेब म्हणजे आता आम्ही लहान लहान दिसतो, छोटे छोटे, 20 आणि 16. तर पोलीस म्हणे मुलगी कोण आहे? तेव्हा घाबरलो पोलिसांना आम्ही. तर ती सांगून नाही आली, मी घरी सांगून नाही आलो. पाहायला गेलो पिक्चर. तर पिक्चर पाहिल्यानंतर पोलिसांनी पकडलं तर अवघड झालं. आता 16 वर्षाची माझी बायको, मी 20 वर्षाचा. ती ना घरी सांगतायत आणि मला ना सांगतायत काय केलं आम्ही. पिक्चरच पाहिला होता. त्या काळात काही फालतू चालायचं नाही, त्या काळाचा होता. आता हा काळ 40-35 वर्षापूर्वीचा काळ. तर पिक्चर पाहून आल्यानंतर पोलिसांनी पकडलं. सरळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला फुलारी साहेब तुम्ही घेऊन गेले. तिथे कारण नसताना माझ्यावर अल्पवयीन मुलगी पळवून नेली म्हणून केस लावला. हा, पळवून नेली. 363, 367 टाकत झालं पोलिसांच्या वतीने. 363, 366. मी 7 दिवस सेंट्रल जेलमध्ये राहिलो. सेशन कोर्टाची ट्राय झाली, कारण 363, 366 सेशन ट्रायल आहे. मला 1.5 वर्ष कोर्टात जावं लागतं. माझी बायको जी झाली आहे ती वारंवार सांगायची मी पळून नाही आलो, मी दोघेही पिक्चर पाहायला आलो, मला कोणी पळून नेलं नाही. पोलिसांना ती वारंवार सांगायची मी काही पळून नाही आली आहे, मी पिक्चर पाहायला आली आहे. पण नाबालिक मुलीचं बयान घेतं कोण? तिच्या आईवडिलाचं बयान घेतलं. आईवडिलांनी सांगितलं हो बाई. आता नाबालिक असल्यामुळे तिचं त्यावेळी पोलिसांनी बयान काही ऍक्सेप्ट केलं नाही आणि पोलिसांनी आईवडिलाचं बयान घेतलं, तिच्या भावाचं बयान घेतलं. आईवडिलाला काही माहित नाही, भावाला काही माहित नव्हतं काय झालं, हे पिक्चर पाल केली की कशाला गेले. त्यांनी स्टेटमेंट देऊन टाकलं, होय आमची मुलगी गायब झाली. तर खरं तर अशा घटना घडतात जीवनामध्ये. मग आमचं लग्न झालं. सेशन कोर्टमध्ये कोर्टाने सांगितलं की अल्पवयीन मुलगी जरी असली, फुलारी साहेब अल्पवयीन मुलगी जरी असली पण ती कडनं बयान देते ती मी पडून गेली नाही. माझ्या बायकोलाही सांगायला लागलं कोर्टात मी पडून गेली नाही, माझ्या नवऱ्याला मी पळून नेलो होतो. आता इतक्या वर्षानंतर 37 वर्षानंतर एक इन्फ्लुएन्सर धाराशिवचा तो माझ्या जीवनावर टीका करतो आत्ता 4 दिवसापूर्वी आणि म्हणतो की बावनकुळेंचं आयुष्य असं आहे की लहान लहान पुढे पडवून नेल्या, हे केलं ते केलं. आता मला 2 नातवंड आहे, एक मुलगा आहे, मुलगी आहे, 4 नातू झालेले आहेत. इतकं झाल्यानंतर 40 वर्षानंतर एक इन्फ्लुएन्स देतो की बावनकुळेंनी मुली पडून नेली होती. फार वाईट आहे त्यांचं जीवन. त्यालाही माहित नाही माझी बायको आहे, थोडी माहिती. साबळे पाटलाला विनयभंगाची नोटीस गेली
मग खरं तर तुम्ही वयाच्या 16व्या वर्षापासूनच विनयभंग करीत आलात. अहो त्यांनी तुम्हाला घाम फोडलाय, घाम रविराज दादा साबळे पाटलांनी.